7 ऑगस्ट 2022 रोजी तितिक्षा आध्यात्मिक केंद्र आमचे वर्वे खुर्द येथे आहे. तेथे सुदर्शन पिरामिड ध्यान सोहळा झाला. त्यावेळेला कुठलं ध्यान घेतलं? 21 दिवसाचा जो कार्यक्रम झाला होता, 11 जुलै ते 31 जुलै, आणि एक शिवसरोदयाचा क्लास झाला होता 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट. यांची सांगता करण्यासाठी साधकांना भेटावंसं वाटत होतं. त्या साधकांसाठी हा सोहळा आयोजित केला होता, की ज्यांनी अतिशय सिन्सिअरली प्रोग्राम केला तर 230 वगैरे लोक होते. पण ज्यांनी अतिशय सिन्सिअरली केला, सतत अनुभव कथन केलं, सारांश लेखन केलं, आणि ज्यांचं विशेष पार्टिसिपंट म्हणून कौतुक केलं, बेस्ट पार्टिसिपंट, स्मार्ट पार्टिसिपंट आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपंट, एनर्जेटिक पार्टिसिपंट, या सगळ्यांना मला भेटण्याची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचे बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील, त्यांचे जे काही अनुभव आहेत त्याचे व्हिडिओ बघितले असतील. तर त्या दिवशी मी कुठलं ध्यान घेतलं हे सगळ्यांना कुतूहल वाटत असेल, तर म्हणून म्हटलं चला घेतलेल्या ध्यानावर सुद्धा आपण व्हिडिओ करूयात. बघा मी कुठलं ध्यान घेतलं. अचानक मला जे जे काही सुचलं ते मिक्स करत मी घेत गेले. ठरवलं असं काहीच नव्हतं, फक्त वेळ ठरवली होती आणि जे वेळेत पोहोचले सुरुवातीला त्याच साधकांना तो लाभ मिळाला. नंतर बरेच आले, पण ती एक संधीच असते की वेळेत ध्यान मिळणं आणि वेळेत ध्यान सुरू करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. तर बघा कसं काय जे सुचलं ते मी घेतलं. तुम्हीही बघू शकता आणि त्या ध्यानाचा लाभ घेऊ शकता. चला सगळ्यांनी शांतपणे बसून घ्या. डोळे मिटून घ्या. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. खूप सुंदर निसर्ग दिसतोय, खूप छान ऊर्जा ही होती. खूप प्रसन्न वाटलं या निसर्गाने. खूपच मन अगदी लोभावून गेलं. श्वास कुठवर जात आहे? हे असं आमचं छानसं छोटंसं आध्यात्मिक केंद्र आहे तितिक्षा. हा पिरॅमिडचं बांधकाम चालू आहे, लवकरच तो पूर्ण होणार अगदी आहे. श्वासासोबत प्रवास करायचा आहे. इकडे अशा रूम आहेत राहण्यासाठी. माझी मात्र धावपळत होती. उशिरा येणाऱ्या साधकांचं स्वागत करता करता मध्येच उठावं लागत होतं, मध्येच ध्यान घ्यावं लागत होतं. त्यामुळं मध्येच मी सूचना दिल्या, मध्येच मी रेकॉर्डिंग वापरलं. अगदी काही न ठरवता खूप सुंदर झालं ते. मध्ये मध्ये बरोबर मी ज्यावेळेला रेकॉर्डिंग सुरू करायचे त्यावेळेला कोणीतरी यायचं तर मला उठता यायचं, त्यामुळं त्यांचं स्वागत करताना असे केल्याने, पाय बंद केल्याने 10% ऊर्जा वाचते. हातात हात घालू शकता तुम्ही. आता क्रॉस करा हात. हातांची बोटं एकमेकात आणि श्वासाकडे न्याहाळत बसा. डोळे मिटल्याने 80% ऊर्जा वाचते. विचारांच्या या पोकळीमध्ये आपण राहतो.
ब्रह्मांडाशी जोडले जातो. आपण ब्रह्मांडाशी जोडले जातो आणि मग आपल्याला सर्व माहिती मिळू लागते. माझं मीच आपण रेकॉर्डिंग कोण केलं आहोत? त्यामुळे धावपळ होत होती. मागचा जन्म काय होता? विचारांच्या या पोकळीमध्ये आपण ब्रह्मांडाशी जोडले जातो आणि मग आपल्याला सर्व माहिती मिळू लागते. आपण कोण आहोत? मागचा जन्म काय होता? सध्याच्या जीवनात काय घडत आहे? इथे खाली लायब्ररी होणार आहे पिरॅमिडच्या खाली आणि वरती पिरॅमिड होणार आहे. आपण हा जन्म का घेतला आहे याची जाणीव होईल. आपल्याला दुःख का होत आहे ते कळू लागेल आणि आपण स्वतः हे सर्व मागून जन्म आता हळूवारपणे श्वास कसा चालू आहे त्याचे निरीक्षण करा. श्वास येत आहे, श्वास जात आहे. काही जण उशीर आले त्यांचं नाही रेकॉर्डिंग झालेलं. आपल्या शरीराचे वर्तुळ झाल्याने आपण वैश्विक शून्याशी जोडले जात आहोत आणि युनिव्हर्सल पॉवरशी पण खूप लांबून लांबून आले कनेक्ट ते. झालो आहोत. या सुलक्षणा मॅडम नागपूरवरून आल्या होत्या. आता आपण पंढरपूरहून मॅडम आल्या त्या नाही आहेत इथे दिसत नाही. आनापानसती ध्यान करू या लागलो. कोल्हापूरवरून आल्या होत्या, कराडवरून आल्या होत्या. आन म्हणजे श्वासाचे येणे, अपान म्हणजे बाहेर जाणे आणि सती म्हणजे बरोबर राहणे. साताऱ्याचे पण बरेच होते 7-8 जण. पानसती ऊर्जावान होऊ लागेल. आपल्या श्वासाशी एकरूप झाल्याने आपण आपल्या आत्म्याची ताब्यात खूप सुंदर परिसर आहे. सगळ्या बाजूनी डोंगर आहेत, सागवानी जंगल आहे. हे चालू आहे बांधकाम. आता इथे संपूर्ण LCD वगैरे बसून लायब्ररी कम हॉल करणारे सेशन घेण्यासाठी वरती पिरॅमिड होणार आहे ध्यानासाठी. पलीकडेच आमचं फार्म हाऊस आहे हिमांगत. आणि मग जसे ध्यानाचा सराव करू लागतो तसतसे आपली कर्मे सिद्ध जाऊ लागतात आणि आपण आपल्या जीवनाचे रिप्रोग्रामिंग करू शकतो. अगदी आपल्याला हवे तसे आपण जीवन जगू शकतो.
बरोबर मी गेले आणि आले ते पंढरपूरच्या मॅडम आल्या. अमृता नायर मॅडम आल्या. हे बघा, बरोबर मला सगळं सांभाळावं लागत होतं ध्यान घेता-घेता. आणि मला बरोबर कळायचं कोण येतं. मी बरोबर जायची आणि 2-3 जणांना असंच रिसीव्ह केलं मी. तेव्हा श्वासावर लक्ष ठेवा. कोणी जेवण आणायला गेलं होतं, असं ते एकरूप व्हा. सगळं. आणि बघा चमत्कार, आपण कसे शांत झालो होते. खूप सुंदर असं ध्यान झालं होतं माझं. थोडं जरी मी उठून करत होते तरी छान झालं होतं. आणि शिव स्तोत्राने संगीताने कारण शिव सरोदयचा क्लास पण झाला होता 1 ते 5 ऑगस्ट. त्यामुळे ते शेवटी सांगून देऊन ध्यानाचा बरोबर 1 तास कार्यक्रम झाला. मीच सच्चिद आहे. मग एवढं तुमचं नशीब छान आहे की वैश्विक शक्तीने तुम्हाला निवडलंय या गोष्टींसाठी. आणि ह्या काही साध्या गोष्टी नाहीये. जोपर्यंत पिरॅमिड पूर्ण होतोय तोवर जे इथे साधक येत आहेत म्हणजे ध्यान करतात, कारण यायचं तर बऱ्याच जणांना आहे, पण मी कंडिशन घातली की ध्यान करायलाच यायचं, तसं यायचं नाही. तर त्यामुळे तुमचं आज म्हणजे आहे तुमचं नशीब म्हणून तुम्हाला येता आलं. काही समजा योग नसतं तर आणखी अडीअडचणी आले असते. त्या दिवशी आता योग आपण खूप हे सुंदर करून घेऊ, होता. वॉशरूमला नंतर जायचं तर ज्योतिषाचार्य जाऊन स्मिता वरांडे आणि मॅडमनी अनुभव सांगितलं कथन की करून इतका अमृत अख्खा योग होता त्या दिवशी 11.5 ध्यानाचा, केलाय शास्त्र की पाळून. जे काही ज्ञान घेतलं ते अगदी आज पाठच जीवनभर आहे. पुरेल असं होतं. आणि अर्थातच कुठल्याही गोष्टीला योग असावे लागतात. त्यामुळे सुदर्शन पिरॅमिडला येण्यासाठी सुद्धा खूप योग असावा लागतो हे माझ्या लक्षात आलं. कारण ज्या लोकांचं अगदी अचानक ठरलं किंवा हट्ट करून येण्याचं गृह्य त्यांनी धरलं आणि ते नियमात बसत नव्हते, असे बरोबर 4-5 लोक शेवटी कॅन्सल झाले. तर त्या अनुभवावरून मला असं वाटतं खरंच हे खूप आपलं योगच असतात. आणि ज्यावेळेला पिरॅमिड चालू असतो त्यावेळेला खूप अनुभव येतात. पिरॅमिड ॲस्ट्रल स्वरूपात आल्या-आल्याच त्याचे व्हायब्रेशन सुरू झाले. आणि मी बऱ्याच पिरॅमिड ज्यांनी बांधला त्यांच्याकडून ऐकलं. ज्या वेळेला पिरॅमिड चालू असतो, तो चालू असताना आपले अनुभव सुद्धा खूप वर-वर हायर लेव्हलला येत जातात. आणि खूप अनुभवण्यासारखं आहे, की पिरॅमिडच्या बांधकामाच्या स्टेजेस बरोबर आपल्या लाईफमध्ये पण बऱ्याच स्टेजेस आणि बदल होत जातात. आणि पिरॅमिड निर्माण झाल्यावर तर त्याचं अनुभव येतातच येतात. तर आता 2-3 दिवसातच स्लॅब पडेल. स्लॅब पडल्यावर अजून आमचे एनर्जी कन्सल्टंट म्हटले, की खूप व्हायब्रेशन सुरू होतील. पाहूयात आता स्लॅब मी पण आतुरतेने बघतेय केव्हा स्लॅब पडतोय. तर असं हा ध्यान कार्यक्रम त्या दिवशी 1 तास झाला. बाकीचे व्हिडिओ नक्की चॅनलवर बघा तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा.